नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाज्योतीच्या महाडिजिटल प्लॅटफॉर्मवरती पोलीस बनण्याचा संकल्प करत आपण मराठी व्याकरण शिकतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी आधीच बोललेलो की मराठी व्याकरणाचा तुम्हाला एकदम रंजक असा प्रवास करून देणार आहे. आजपर्यंत तुम्हाला न आलेल्या गोष्टी इथे जमायला लागतील. फक्त अट एकच आहे विद्यार्थी मित्रांनो, का लेक्चर पूर्ण ऐकायची आणि घरी बसून सराव करायचा. परीक्षा कधी येईल, परीक्षा होईल की नाही ह्या प्रश्नामध्ये गुंतण्यापेक्षा पहिले असलेला गुंता सोडून टाकायचा. पहिले असलेला गुंता कुठला, तर सर अभ्यास कसा करू, किती करू, कुठल्या विषयाचा करू, किती मार्क्स असतात, तर ते सांगायसाठी आणि तुमच्या मनातली सगळी प्रश्न सोडवायसाठी आम्ही इथे आहे. महाज्योतीची सर्व टीम तुमच्या सोबत आहे. कोरोनाच्या काळात घरी राहा, सुरक्षित राहा आणि आमच्यासोबत अभ्यास करत राहा. पुन्हा दुसरी महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्हाला चॅट बॉक्समध्ये प्रश्न विचारायला सांगतोय, अडचण असेल तर प्रोत्साहित करा की सर लेक्चर छान झालंय, चांगलं झालंय, समजलं नाही समजलं. विनाकारांचे कमेंट करायचे नसतात किंवा आपण ग्रुप करू, असं करू, ते सगळं काम आम्ही करतोय. तुम्हाला फक्त शिकायसाठी संधी दिली आहे, तर तेवढंच काम करा विद्यार्थी मित्रांनो. विनाकारांच्या चर्चा चॅट बॉक्समध्ये असायला नकोत, ही तुम्हाला विनंती आहे. त्यासोबतच तुम्हाला आदेश सुद्धा आहे. बरोबर आहे. जे अभ्यास करायला येतात त्या लोकांचं नुकसान होईल, त्यांना अभ्यास करू द्या. ज्यांना अभ्यास नसेल करायचा त्या अभ्यास नका करू. बरोबर आहे. असं स्पष्ट का म्हणतो, कारण अभ्यासात गंमत चालत नाही विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग मराठी व्याकरणाला सुरुवात केली. आपण बघतोय लिंग विचार आहे ना, शब्दावरीच आहे. मी आता शब्दांचा विचार करायला सांगितलं मला व्याकरणाने, मी शब्दांचाच विचार करतोय आहे ना. तर शब्द काय, शब्दांचा विचार करताना मला काय आढळते की जर नामाच्या रूपात बदल झाला, कसा बदल होतो, तर लिंगवचनामुळे होऊ शकतो. लिंग वचन विभक्ती यामुळे नामाच्या रूपात बदल होतो. नाम म्हणजेच काय, जगातली कुठलीही गोष्ट असो, ती काल्पनिक असो की वास्तविक असो. म्हणजे वास्तविक तर दिसतंच आपल्याला, फॅन आहे, लाईट आहे, पेन आहे, वॉच आहे, शर्ट आहे, पॅन्ट आहे, टेबल आहे ना. सगळ्या गोष्टीला आपण काही ना काही नावं दिलेली आहेत. आणि ज्या काल्पनिक आहे त्याला सुद्धा नाव आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं, भूत, न दिसणारी इनविजिबल गोष्ट. परंतु मग नामाच्या रूपात बदल कसा होईल, तर त्याच्या लिंग वचन विभक्तीमुळे त्याच्यात बदल होऊ शकतो. म्हणजे एखादा शब्द, मी तुम्हाला आधीच सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, की जर मी म्हटलं झाड, या शब्दाचं लिंग काय असणार आहे, कुत्रा या शब्दाचं लिंग काय असणार आहे. मग पहिले तर झाड हे नाम आहे हे सगळ्या आधी कळायला पाहिजे आहे ना. नाम आहे, नाव आहे दिलेलं कोणाला तरी. कुत्रा हे नाव आहे कोणाला तरी दिलेलं. तर नामाच्या रूपात बदल होत आहे लिंगामुळे. तर लिंग कुठली आहे हे शिकलो आपण. लिंग कुठली आहे तर कुठे शिकलो, याच्या आधीच्या लेक्चरमध्ये लिंग विचार भाग 1 मध्ये आपण बघितलं. म्हणून तुम्हाला सांगितलं मी स्टेप बाय स्टेप शिकवतो. जगातली कुठलाही विषय असो, तुम्हाला नाही आला तर पहिले सुरुवातीला सांगायचं की सर मला हे विषय येत नाही, आणून देईल. पण टाइमपास केला तर तुम्हाला येणार नाही. ठीक आहे. सगळ्या बाबतीत टाइमपास चालतो, अभ्यासाच्या बाबतीत टाइमपास चालत नाही विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग बघा, झाड या शब्दाचं लिंग कुठलं आहे हे तुम्हाला सांगा म्हटलं. म्हणजेच काय, प्रामुख्याने मराठी व्याकरणात लिंगाचे 3 प्रकार बघितले, स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसक लिंग. बरोबर आहे. ते ओळखायचे कसे ते सुद्धा सांगितले, की एखाद्या शब्दासमोर तो, ती, ते लावून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल स्त्रीलिंगी आहे, पुल्लिंगी आहे की नपुंसकलिंगी आहे. स्त्रीलिंगी असेल तर ती लागतं, पुल्लिंगी असेल तर तो लागेल आणि नपुंसकलिंगी असेल तर ते लागेल. बरोबर आहे. एकदम सोपं. पहिले व्याकरणातून आपण त्याचे नियम बघून जातोय, त्याच्यानंतर आपण जेवढं सोपं करता येते तेवढं सोपं करण्याचा प्रयत्न करतोय. कळलं विद्यार्थी मित्रांनो. बघा, त्यानंतर आपण आकारांताचं एकारांत, अकारांताचं इकारांत असे नियमातून आपण चाललो. म्हणजे प्राणीवाचक नाम, पदार्थवाचक नाम याच्या लिंगामध्ये जो बदल होतो, ठीक आहे, ते सुद्धा आपण बघितलं. तर त्याचमुळे आपण सातवा नियम बघतोय आज, की
ज्यामुळे आपल्याला एखाद्या शब्दाचं किंवा नामाच्या रूपात कसा बदल होतो ते कळेल. किंवा काही नामं असतात ती दोन्ही लिंगात किंवा तिन्ही लिंगामध्ये सापडू शकते, आहे ना. तर तोच आहे आपला 7वा. पहा, मराठीतील काही शब्द मी शब्दांचाच विचार करतोय, निरनिराळ्या लिंगातही आढळतात. काही शब्द तुम्हाला निरनिराळ्या लिंगातही आढळतील, म्हणजे ती तुम्हाला स्त्रीलिंगामध्ये, पुल्लिंगामध्ये आणि नपुंसक लिंगामध्ये सुद्धा सापडतील. मग अशी कुठे आहे, अशी कुठली नावं असू शकतात? आणि विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचं आहे इथे IMP करतो वाटल्यास मी इथे इम्पॉर्टंट असं म्हणतो, कारण मला प्रश्न इथे पडतात, कारण की ही दिसायला सारखी असतात, बरोबर आहे, आणि इथेच घोळ करणारी असतात, म्हणून तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे. आता बघा, काही शब्द वेगवेगळ्या लिंगातही तुम्हाला सापडतात. कुठले शब्द असू शकतात प्रामुख्याने ते उदाहरण घेतो आपण. बाग. पहा, बाग नावाचा हा जो शब्द आहे, हे जे नाव आहे हे तुम्हाला पुल्लिंग आणि स्त्रीलिंगामध्ये सुद्धा आढळते. कसं? तो बागेत गेला, ती बागेत गेली, बरोबर आहे. म्हणजे हे पुल्लिंग आणि स्त्रीलिंग या दोन्ही लिंगामध्ये सापडणारा शब्द म्हणजे बाग आहे. पुढीलपैकी कुठला शब्द दोन्हीही लिंगामध्ये आढळतो? आणि तुम्हाला त्याच्यामध्ये याच्यातला एक शब्द दिला, किंवा तुम्हाला असं म्हटलं गटात न बसणारा शब्द पुढीलपैकी कुठला, आणि हा जर शब्द असेल, बाकी स्त्रीलिंगी असेल, आणि हा किंवा नपुंसकलिंगी शब्द असेल, किंवा पुल्लिंगी याच्यात बसणारे असेल लिंगात, आणि एक शब्द वेगळा असेल, तर तुम्हाला गटात न बसणारा शब्द काढावा लागेल. कळतंय विद्यार्थी मित्रांनो? असाच सटीक अभ्यास करणे योग्य आहे. त्यानंतर बघा, ढेकर. ढेकर हा शब्द पुल्लिंग आणि स्त्रीलिंग या दोन्ही मध्ये आढळणारा आहे. ढेकर है ना, ती ढेकर देऊन गेली. तर ढेकर हा पुल्लिंग आणि स्त्रीलिंग या दोन्ही लिंगामध्ये आढळणारा शब्द आहे. आता बघा, पोर. ही कुणाची पोर आहे? हे कोणाचं पोर आहे? आपल्या भाषेत काय म्हणतो? हे कोणाचं पोट्ट आहे रे? कार्ट, बरोबर आहे ना? ते नाही, पोर शब्द नावाचा आहे. पोर. पहा, तर पोर नावाचा जो शब्द आहे हा पुल्लिंग पण असू शकतो, स्त्रीलिंगी पण आढळतो, आणि नपुंसक लिंगामध्ये पण सुद्धा आढळतो. म्हणजे तिन्ही लिंगामध्ये आढळणारा पोर. पोर कुणाचं पोर आहे, बरोबर. त्यानंतर वेळ. वेळेचं लिंग सांगा म्हटलं, ती वेळ आपण असं म्हणतो त्याची येण्याची ती वेळ योग्य नव्हती. ती वेळ योग्य नव्हती, तो वेळेवर आला. बघा, म्हणजेच काय, यामध्ये वेळ नावाचा जो शब्द आहे तो पुल्लिंग आणि स्त्रीलिंग या दोन्हीही लिंगामध्ये आढळणारा आहे, है ना. हरिण. हरिण, बरोबर आहे. हरिण नावाचा जो शब्द आहे तो पुल्लिंग आणि नपुंसक लिंगामध्ये आढळतो. तुम्हाला हरिण पुल्लिंग आणि नपुंसकलिंग. सर मेलला काय म्हणतात? शोधा बरं मग तुम्ही. तीच तर गोष्ट आहे ना विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास असला पाहिजे आपला. हरिण हा पुल्लिंग आणि नपुंसक लिंगामध्ये आढळणारा शब्द आहे. त्याचबरोबर तंबाखू आहे ना, भाऊ कदम आठवले असेल तुम्हाला. तर तंबाखू हा शब्द जो आहे हा पुल्लिंग आणि स्त्रीलिंग दोन्ही मध्ये आढळणारा शब्द आहे, बरोबर आहे. स्त्रीलिंग पण आहे आणि पुल्लिंग पण शब्द आहे. चला, त्यानंतर मजा. मजा पुल्लिंग आणि स्त्रीलिंगी मध्ये आढळणारा शब्द आहे. माझा नव्हे हा, गावातल्या लोकांना सवय असते खर्रा खायची, तर माझा हे हा तो माझा नाहीये ना, माझा ना तुझा, हा आहे मजा, बरोबर आहे. तर पुल्लिंग आणि स्त्रीलिंग या दोन्ही याच्यामध्ये आढळणारा हा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो. हा पॉइंट नक्की लक्षात ठेवा. 7व्या क्रमांकाची गोष्ट आहे. मराठीतील काही शब्द निरनिराळ्या लिंगातही आढळतात आणि ही शब्द आहे, याच्यातला एक शब्द येऊ शकतो, लक्षात ठेवायचा. पुढे बघूयात विद्यार्थी मित्रांनो.
की पहा, मी तुम्हाला आधीच सांगितलं ते मराठीतील शब्द होते, निर्णया लिंगात आढळले. तर आपली भाषा प्रगल्भ आणि समृद्ध होण्याचं कारण सुद्धा होतं, कारण परकीय भाषांचा मिलाप आपल्या भाषेमध्ये झाला आणि त्याचंच कारण तिकडून आलेले शब्द सुद्धा, त्या शब्दाचं सुद्धा लिंग असायला पाहिजे, काहीतरी त्याची म्हणजे स्त्रीलिंग पुल्लिंग काहीतरी असायला पाहिजे, आहे ना. आता पहा, मग माझ्याकडे काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, परभाषेतून परकीय भाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग, परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून सामान्यता ठरवितात. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, जर परकीय भाषेतून शब्द आले असेल तर त्या शब्दाचं लिंग त्याचा मराठीत काय अर्थ होतो त्याच्यावरून त्याचं लिंग ठरवलं जातं. कळतं ना विद्यार्थी मित्रांनो? सोपं आहे ना, एकदम सोपं आहे, कठीण करून घेण्यासाठी काही अर्थ नाही. हे सुद्धा पॉइंट मग पहा. आता पोट्टा अभ्यास करत नसेल तर त्याचे वडील काय म्हणतात, जोड्यानं हाणला पाहिजे याला, बरोबर आहे. तर जोडा शब्द वापरतो का? नाही वापरत. का म्हणतो? बुटा बुटानं मारीन म्हणतो आपण, आहे ना. तर बूट हा काय झालं, इंग्लिश मधून आला, आहे ना. हा शब्द जेव्हा आला त्याचा मराठीत अर्थ काय होतो, जोडा. मी 3 गोष्टी सांगितल्या विद्यार्थी मित्रांनो. जर कठोरता वाटत असेल तर समजून घ्यायचं पुल्लिंग आहे, सौम्य कोमल वाटत असेल तर लक्षात ठेवायचं म्हटलं का स्त्रीलिंग आहे, आणि काहीच वाटत नसेल तर नपुसकलिंगी आहे. मी पहिलं ओळखायचं तुम्हाला सांगितलं. सामान्यता आपली गोष्ट आहे ती समजायसाठी, ठीक आहे. आणि याच्यातही जर अडचण जात असेल म्हटलं तर तो ते लावा, आणि तरी अडचण जात असेल तर हे नियम तर आहेच. हे तर मराठी व्याकरणातले प्रमाण भाषेतले निर्णय आपले नियम आहेत, ते कसं सोडू शकतो आपण, बरोबर आहे ना. तर पहा, आता बघा, परकीय भाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग त्याच्या मराठी अर्थाच्या शब्दावरून ठरवल्या जातात. आणि उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे बघा, बूट नावाचा शब्द आहे, बूट. बूट हा शब्द आला इंग्लिश मधून, त्याचा अर्थ होतो जोडा. जोडा कसा वाटतो? डेंजर वाटते सर, आहे ना. खूप खाल्ले असेल आपण, आणि आता तेच करण्याचं काम करतोय का आपण? म्हणून नाही का चॅट बॉक्स मध्ये बरोबर कमेंट टाका, ऍटलिस्ट माझ्या तरी लेक्चरला असं करू नका, बरोबर आहे. प्रतीक, सुदर्शन, ब्रह्मानंद, सगळ्या लोकांना सांगतो जे अभ्यासू आहेत ते, आणि जे अभ्यासू नसेल त्याने अभ्यासाला सुरुवात करा, तेवढेच तुम्ही पुढे जाल. बघा, आता बघा, जोडा याचं लिंग आहे पुलिंगी आहे. हा शब्द कुठला लिंग आहे याचा? पुलिंगी. एक तर कसा वाटतो, कठोर तर वाटतोच. तो जोडा, ती जोडा म्हणतो का? नाही, तो जोडा असं म्हणतो. म्हणून या बूट या शब्दाचा मराठी अर्थ होतो जोडा, आणि याचं लिंग आहे पुलिंग. कशावरून ठरवलं याचं लिंग? त्या मराठी अर्थावरून ठरवलं, परकीय भाषेतून आलेला शब्द, बरोबर आहे. आता त्यानंतर पुन्हा पहा विद्यार्थी मित्रांनो, पेन्सिल. मी तुम्हाला त्याच दिवशी सांगितलं ना, मला कोणीतरी विचारलं, सर पेनला किंवा पेन्सिलला काय म्हणतात मराठीत? लेखणी म्हणतो आपण, लेखणी, ज्यानं लिहिल्या जातं, आहे ना, त्याने अक्षरं लिपली जातात, खुणा आहे त्या आपल्या. तर बघा, पेन्सिल नावाचा जो शब्द आहे, पेन्सिलचा अर्थ होतो मराठीत लेखणी, बरोबर आहे, परकीय भाषेतून आलेला शब्द आहे. आता लेखणी, लेखणी हे तर नियमावरूनही करते. पेन्सिल अच ई झालं, पदार्थ किंवा वस्तुवाचक नाव आहे. तर हे नियम नाही लक्षात ठेवला तर लेखणी म्हटल्यावर काय लक्षात येते? की ज्यानं लिहिल्या जातं, विद्या असं म्हणतो समजायसाठी. ती पेन्सिल दे, तो पेन्सिल म्हणतो का? नाही. म्हणजेच काय? स्त्रीलिंगी रूप आहे याचं, बरोबर आहे ना गौरव? कळतंय का? आता बघा, क्लास. क्लास सुद्धा परकीय भाषेतून आलेला शब्द आहे, त्याचा मराठीत अर्थ होतो वर्ग. वर्ग, 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 वर्ग. तर वर्ग असं जेव्हा मी म्हणतो त्याचं रूप होतं पुलिंगी, है ना, पुरुषवाचक शब्द आहे. त्यानंतर बघा, बुक. भूक नाही, बुक, बुक
घरी राहून राहून भूक लागू शकते, भूक, आणि त्याच्यामुळे बुककडे दुर्लक्ष होऊ शकतं. पण तसं नाही. बुकचा अर्थ होतो पुस्तक, आणि पुस्तकाचं लिंग काय त्याच्या आधी बघितलं ते नपुसक लिंगी शब्द आहे. कुठला आहे? ना पुरुषवाचक आहे, ना स्त्रीवाचक आहे, ना नर जातीचा आहे, ना मादी जातीचा आहे. त्याचं नाही ओळखता येत, म्हणून हा नपुसक लिंग शब्द आहे. मराठी अर्थावून घेतलं. त्यानंतर कंपनी. कंपनी हा शब्द परकीय भाषेतून आलेला आहे. त्याचा मराठी अर्थ होतो मंडळी, आहे ना. मंडळी मला दिसतंय तिथं ई आहे. ऑलरेडी नाही समजलं तरी मला कळतं की मंडळी हा स्त्रीवाचक शब्द आहे, म्हणून त्याचं लिंग कंपनीचं स्त्रीलिंगी आहे. बरोबर आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, ट्रंक नावाचा शब्द आहे. ट्रंक. ट्रंकचा अर्थ होतो पेटी. पेटी, पेटी आहे ना. तर तो सुद्धा स्त्रीवाचक शब्द आहे. स्त्रीवाचक शब्द आहे. बरोबर आहे. ती पेटी, ती ट्रंक आहे ना, ज्यामध्ये वडिलांचे जुनी पुस्तकं ठेवलेली होती, ती अचानक मला दिवाळीच्या साफसफाई करताना मला मिळाली. असं मला वाचताना लक्षात येतं की बुवा, ज्याचा अभ्यास ज्या नियमातून जाईल, ज्या ट्रिकमधून जाईल, त्याला कळायला लागतं की हा शब्द कुठला आहे, पुढील स्त्रीवाचक शब्द कुठला, असा प्रश्न विचारतो विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यातला एखादा शब्द टाकला जातो. असे प्रश्न बनतात, म्हणून आपण अभ्यास करतोय. मराठी व्याकरण का वाचतोय या प्रश्नाचं उत्तर आहे 25 मार्काला येतात, पैकीच्या पैकी गुण देऊन जातं. त्यानंतर बघा, अर्थात काही वेळा वेगवेगळ्या लिंगातही ते नाम उच्चारले जाते. तर याचाच अर्थ काय, वेगवेगळ्या लिंगामध्ये सुद्धा ते नाम किंवा ते शब्द उच्चारला जातो, आहे ना. जर मी म्हटलं ते शीत कपाट, ते शीत कपाट, आता जर ते शीत कपाट असं जर म्हटलं, शीत कपाटच काय होतो पा, ते शीत कपाट. शीत कपाटला काय म्हणतो, रेफ्रिजरेटर म्हणतो, आहे ना. आता ते म्हटलं तर इथे झालं नपुसक लिंगी, नपुसक लिंग झाला हा. ते शीत कपाट, तो शीत कपाट नाही म्हणत, ते शीत कपाट. पण जर त्यालाच जर मी म्हणायचं असेल रेफ्रिजरेटर, रेफ्रिजरेटर, त्याचा अर्थ काय होतो, म्हणजे ज्यामध्ये आपण थंड करायसाठी ठेवतो, बरोबर आहे, वस्तू. तर त्याच्या समोर तो लावतो, तर हा काय झाला मग, पुलिंगी झाला. बरोबर आहे. म्हणजेच काय, एखादं नाम किंवा शब्द जो परकीय भाषेतून आलाय तो वेगवेगळ्या लिंगातही सुद्धा नाही का उच्चारला जाऊ शकतो. जर त्याचं मराठीत झालं तर ते शीत कपाट असं म्हणतो, आणि त्यालाच जर इंग्लिशमध्ये जसा तसा वापरला तर तो रेफ्रिजरेटर असं आपण म्हटलं. यावरून आपल्याला कळतं की वेगवेगळ्या लिंगातही ते नाम उच्चारल्या जाऊ शकतं. कळतंय विद्यार्थी मित्रांनो, फार सोपं आहे, कठीण करून घेण्यात काहीही अर्थ नाही. आता पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, नववा पॉइंट बघूयात आपण. बरोबर आहे की सामासिक शब्द आहे आपल्याकडे. कुठले शब्द आहे, सामासिक शब्द. आता समास म्हणजे आपण काय करतोय, समास नावाचा आपल्याला घटक येणार आहे. समासवर्षी प्रश्न असतात. मी सांगितलं ना, आम्ही सगळे वनातील भोजन करण्यासाठी गेलेलो होतो. तर वनातील भोजन असं म्हणण्याऐवजी मी वनभोजन असं म्हणतो. तर मी काय करतो, शब्दांची, अक्षरांची, वर्णांची काटकसर केली मी, आणि जो शब्द तयार झाला त्याला सामासिक शब्द असं म्हटलं मी. बरोबर आहे. त्याला समास असं म्हणतो. जोडतोय आपण, काहीतरी एकत्र करतोय. बरोबर आहे. आता बघा, सामासिक शब्दांचे लिंग, सामासिक शब्दाचे, जोड शब्दाचे लिंग हे शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे असते. वनातील भोजन म्हणा किंवा वनभोजन म्हणा. मी काल साखर भात खाल्ला, मी काल साखर आणि भात जेवलो आणि गायब केलं मी, साखर भात खाल्ला. बरोबर आहे. दोन शब्द एकत्र केलं, सामासिक शब्द तयार झाला. तर तो काय म्हणताय, सामासिक शब्दांचे लिंग हे शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे असते. त्याचं लिंग कसं म्हणतो, शेवटच्या शब्दाप्रमाणे लिंग घ्यायचं.
परंतु विद्यार्थी मित्रांनो, सामासिक शब्द एकाच नामासाठी वापरल्यास त्या नामावरून लिंग ठरवावे. जर तो सामासिक शब्द जर आहे तो एकाच नामासाठी वापरला किंवा एकाच गोष्टीला निर्देश करण्यासाठी वापरला असेल तर त्याचं लिंग त्या शब्दावरून ठरवावं पूर्ण. पण सहसा कशावरून ठरवलं जातं म्हणतो, शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे ठरवलं जातं. काळजी करायची गरज नाही, उदाहरणादाखल सांगतो. फक्त हे समजा, सामाजिक म्हणजे काय, जोडणं, शब्दांची किंवा अक्षरांची केलेली काटकसर आणि त्यानुसार तयार झालेला शब्द म्हणजे सामाजिक शब्द होय. त्या शब्दाचं सुद्धा लिंग बघायचं आहे आपल्याला, म्हणून आपण करतोय हे सगळं. आता बघा, आता मी जर म्हणत असेल विद्यार्थी मित्रांनो, साखर भात नावाचा शब्द आहे माझ्याकडे. कुठला शब्द आहे? साखर भात. आत्ताच सांगितलं, बरोबर आहे. मी साखर आणि भात, काय आपण विचारलं, काय गणेश काय जेवला? सर आज काहीच नव्हतं जेवायला, है ना, मी साखर आणि भात जेवलो. तर छोट्या मुलांना विचारते काय म्हणतात, साखर भात जेवलो. तर ह्या साखर भात जो शब्द आहे हा सामासिक शब्द आहे, पहिले हे कळायला पाहिजे. जोडून तयार झालं आणि त्याचं लिंग, त्याचं जे लिंग आहे त्या शेवटच्या शब्दावरून जनरली घेतो, भात, बरोबर आहे. या शब्दावरून घेतलं म्हणून पुलिंग झालं. आता पहा, त्यानंतर तसाच शब्द आहे भाजीपाला. भाजीपाला, तर आता भाजीपाला नावाचा जो शब्द आहे किंवा जे हे नाव आहे भाजीपाला, काय असेल भाजीपाल्यामध्ये? समजा मार्केटमध्ये गेलो, कशाला गेला? भाजीपाला आणायसाठी गेलो होतो. मग भाजीपाल्यामध्ये काय काय, भाजीपाला घेतला म्हणजे काय घेतला त्यानं? आलू घेतले असेल, वांगे घेतले असेल, टमाटे घेतले असेल, सांबार घेतला असेल, जे जे वस्तूला, गोबी घेतली असेल, भाजीपाला त्याने घेतला असेल. तर भाजीपाला एकाच गोष्टीसाठी वापरलेलं नाव आहे, एकाच नामासाठी वापरलेला सामासिक शब्द आहे. मग त्याचं लिंग कसं ठरवायचं? नीता, कसं ठरवू मी त्याचं लिंग? तर पूर्ण, स्वाती, कशावरनं ठरवायचं ते? तर पूर्ण शब्दावरून. भाजीपाला ला पुलिंगी शब्द आहे, कळताय का? जर नाही का सहसा आपण शेवटच्या नामावरून ठरवतो, तर इथे जर नाही का आपल्याला एकाच गोष्टीसाठी वापरला असेल, भाजीपाला म्हणजे काही फक्त असं म्हणतो का, वांगे आणायसाठी चाललो मी बाजारात, वांगे आणायसाठी चाललो नाही, कसं कुठे चालला? बाजारात, मी नाही का भाजीपाला आणायसाठी चाललोय. तर भाजीपाला म्हणजे संपूर्ण गोष्टी घेऊन येणार आहे तुम्ही त्याच्यामध्ये. तर एकाच गोष्टीसाठी वापरलेलं नाव आहे किंवा शब्द आहे, मग त्याचं लिंग काय असेल? ते भाजीपाला नाही म्हणत, तो भाजीपाला म्हणजे काय? पुलिंग शब्द आहे, बरोबर आहे, पुलिंग शब्द आहे. त्यानंतर मेंढवाडा. मेंढवाडा, मेंढवाडा म्हणजेच काय? मेंढ्या ठेवण्यासाठी केलेला घर असेल किंवा तिथे मेंढा राहत असेल. मेंढवाडा, पहा, मेंढवाडा आकारांत शब्द आहे ना. तर आकारांत शब्दाला पहा पुलिंगी शब्द आहे मेंढवाडा. पूर्ण शब्दावरून याचं लिंग ठरवलं. आता पहा त्याच्याऐवजी पहा मीठ भाकरी. मग सांगा बरं, मीठ भाकरी ही स्त्रीलिंग शब्द आहे. कुठला शब्द आहे? स्त्रीलिंग शब्द आहे. कोण्या शब्दावरून ठरवलं असेल? मीठ भाकरी, बरोबर आहे ना. आपल्याला शेवटी दिसून पण राहिलं, म्हणून तुम्हाला मी वेलांटी शिकवली होती आणि त्याच्यात नियमही आहे, भरपूर येणार आहे. म्हणून पहिले 12 खडी आणि त्याच्यातले असणारे नियम पण. मीठ भाकरी हा स्त्रीलिंगी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर गायरान. गायरान, गायरान सुद्धा मराठीतला शब्द आहे, तो नपुसक लिंग शब्द आहे, ठीक आहे. त्यानंतर भाऊ बहीण. पहा आता पुन्हा इथे चांगलं समजेल. भाऊ, सर म्हणाल भाऊ आता पुलिंग आहे, मग बहीण हे स्त्रीलिंग आहे, बरोबर आहे ना. भाऊ, बघा मी आणि माझे भाऊ व बहिणी कालच्या सायंकाळी फिरायला गेलेलो होतो, बरोबर आहे. तर ह्या शब्दाला काय म्हणणार मी? कसं काटकसर करणार? सामासिक शब्द कसा बनवणार? भाऊ आणि आम्ही, भाऊ आणि बहीण काल सायंकाळी फिरायला गेलो होतो. म्हणजे काही मी अक्षरांची, शब्दांची काटकसर केली तिथे
आणि एक सामासिक शब्द बनवला, तर या सामासिक शब्दाचं मला लिंग ओळखायचं आहे, तर मी हा शेवटच्या शब्दावरून घेतलं, त्याला स्त्रीलिंगी शब्द झाला. आता तरी कळलं का? चला मग, देवघर कुणाचं घर म्हणते? जिथे देवाची पूजा केली जाते, देव ठेवल्या जातात आपल्याकडे, आहे ना, देवघर. तर देवघर हा नपुसक लिंग शब्द आहे, बरोबर आहे. त्यानंतर बघा, देवपूजा. देवपूजा देवपूजा हा स्त्रीलिंगी शब्द आहे, शेवटच्या याच्यावरनं घेतला. त्यानंतर पुरणपोळी स्त्रीलिंगी शब्द आहे, बरोबर आहे. असं करून आपल्याला सामासिक शब्दाचे लिंग सुद्धा ओळखता येतं विद्यार्थी मित्रांनो. एक तर एकाच गोष्टीसाठी वापरला असेल, एकाच शब्दासाठी किंवा एकाच नामासाठी वापरला असेल, जसं भाजीपाला उदाहरण दिलं, तर भाजीपाला म्हटलं त्याच्या येणाऱ्या सर्व गोष्टीसाठी एकच शब्द वापरला जातो असेल, तर त्याचं लिंग त्या संपूर्ण नावावरून ठरवायचं. आणि जर कसं ठरवायचं, त्या आधीचा नियम लावून बघायचं, आधीचं लेक्चर नीट ऐकायचं, किंवा तो ती ते वापरायचं, त्याच्यावरून ठरवायचं. किंवा दोन अलग अलग शब्द असतील आणि ते जोडले गेले असतील, तर शेवटच्या शब्दानुसार त्याचं लिंग ठरवायचं विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे. पहा पुन्हा, बाई माणूस. काल कार्यक्रमाला एकही बाई माणूस नव्हता. सरळ म्हणाल सर, शेवटचा शब्द घेतो. बाई माणूस म्हणजे काय, तर माणसासाठी वापरलेला एकच शब्द आहे, लोक नव्हती बॉ, लोकांसाठी वापरलाय, तर पूर्ण याच्यावरून घेतला म्हणून हा कुठला झाला? नपुसक लिंग झाला. त्यानंतर लक्ष्मीकांत हा पुलिंग शब्द आहे. हा, आता काही शब्द येतील पुन्हा आपल्याला समोर, तर लक्षात ठेवायचं. बाई माणूस पण विचारला आणि लक्ष्मीकांत. पुढील पैकी शब्दाचे लिंग कुठले ते ओळखा, आहे ना. पुढील शब्दाचे लिंग कुठले ते पर्यायातून योग्य निवडा. बाई माणूस शब्द दिला, लक्ष्मीकांत, हे दोन्ही विचारले आहे. आणि हा घटक इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे प्रश्न विचारतात. मी मागच्या लेक्चर पासून तुम्हाला सांगतोय की कुठे प्रश्न विचारल्या जातील आणि कुठे प्रश्न विचारला जात नाही. तर प्रश्न विचारणारा घटक आहे विद्यार्थी मित्रांनो. चला पुढे बघूया. आता बघा, आता विशेष म्हणजे काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहे, काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहा, गरुड, टोळ, पोपट, मासा, साप, सुरवंट या प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, कीटकांच्या नामाचा उल्लेख पुलिंगीच करतात. गरुड, टोळ, पोपट, मासा, साप, सुरवंट हे प्राणी कधी बघितले नसेल आपण, बघून घ्या. कधी कोणाला समजलं नसेल टोळ काय, सुरवंट काय आहे ना, हे तुम्हाला टाकल्यावर डायरेक्ट गुगलवरती मोबाईलचा मित्र म्हणून वापर करा ना. काही लोक तिथेच करतात सुरवंट म्हणजे काय, बरोबर आहे. तर ह्या ज्या प्राण्यांच्या, पक्ष्याच्या, कीटकांच्या नामाचा उल्लेख जो आहे तो कसा करतो म्हणतो? पुलिंगीच करतात. कसा करतात? प्रतीक, गौरव, या प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, कीटकांच्या नामाचा उल्लेख पुलिंगीच करतात. तर ऊ तर माहीतच असेल, ऊ माहित आहे ना. ऊ हा एक प्रकारचा पाळीव प्राणी आहे. तो तुम्हाला कुठेही सापडू शकतो, बरोबर आहे. त्याचे केस वाढलेले आहेत, त्यांना विचारा ऊ काय आहे, मुलींनाच विचारा, बरोबर आहे. कारण तिचं घर कुठे आहे बघा. तर ऊ, घार, घुसे माहित आहे आपल्याला, जळू, पिसू, मैना, सुसर या प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या किंवा कीटकांच्या नामाचा उल्लेख केवळ स्त्रीलिंगीच करतात, बरोबर आहे. मग तुम्हाला विचारतं पुढीलपैकी पुढे दिलेल्या शब्दाचे लिंग कुठले? तर गरुड असेल, टोळ असेल, पोपट असेल, मासा असेल, साप असेल, सुरवंट असेल, तर त्याचं लिंग पुलिंगीच करायचं. आणि त्याच्या व्यतिरिक्त ऊ, घार, घुस, जळू, पिसू, मैना आहे ना, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली, बरोबर आहे. तर सुसर या प्राण्यांचा किंवा पक्ष्यांच्या, कीटकांचा उल्लेख स्त्रीलिंगीच करतात. मग यापैकी स्त्रीलिंगी काय, आणि इथे लिहू शकता तुम्ही
गरुड, पोपट, मासा पुलिंगी आणि हे काय स्त्रीलिंगी करतात. बरोबर आहे. चला मग विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊयात. आता पहा काही प्रश्न आहे ते प्रश्न तुम्हाला आले पाहिजे. जसं पुढील शब्दाचे स्त्रीलिंगी रूप व नपुसकलिंगी रूप कोणते येईल तो पर्याय शोधा. आता पहा असे प्रश्न विचारले जातात. पुढील शब्दाचे स्त्रीलिंगी रूप व नपुसकलिंगी रूप कोणते येईल तो पर्याय शोधा. आणि शब्द दिलाय बकरा. कुठला शब्द आहे? शब्द आहे तुमच्याकडे बकरा. आता बकरा हा शब्द आहे आणि प्रश्नात विचारलं स्त्रीलिंगी व नपुसकलिंगी रूप शोधा. तर कुठलं असेल याच्या स्त्रीलिंगी? कसं शोधायचं आहे ना? कसं शोधणार विद्यार्थी मित्रांनो? कसं शोधणार याला? पहिले तर हे कळलं पाहिजे बकरा आहे, स्त्रीलिंगी नपुसकलिंगी शोभा म्हणते. मग दिलेला शब्द कुठला असेल? शब्दाचा विचार करता बकरा. मग नाही समजलं का? पुलिंगी असायला पाहिजे. हा ठीक आहे. मग याला पर्याय दिलेले आहे आपल्याकडे. 4 पर्याय, 3 गायब असणार, 3 चुकीचे असणार आहे, 1 बरोबर असणार आहे. कसं शोधायचं? सोपं करायचं. पहा बकरी बके हे मी कुठंच वाचलं नाही. बक बक नहीं करने का, बकरी बके कहीं नहीं पडा आपण ने. वाचलं का आपण बकरी बके? नाही. मग कशाला डोकं लावायचं बकरी बके मध्ये? चला हा सर बकरी वाचलं, बके नाही वाचलं. त्याच्यानंतर पहा बकरी बकरू. बकरी तर माहित आहे सर, पण बकरू नाही ऐकलं. खेड्यापाड्यात आता गावठी शब्दात वापरत असेल तर त्याचा काही अर्थ नाहीये. मला शुद्ध व्याकरण शिकतोय मी, प्रमाण भाषा आहे ना. जरी मराठी संस्कृत आणि प्राकृत पासून बनली असेल तरी पण प्रमाण भाषेचं आपल्याला व्याकरण विचारलं. मग काय असणार आहे? ब्रह्मानंद हे पण नसणार आहे. गेला मग हा. पहा सोपं करायचं. जिंकायचं असेल तर पहिले अडथळे शोधून पाहायचे. पहिले जर तुम्हाला एखाद्या गोष्टीत यश मिळवायचं असेल तर पहिले त्या गोष्टीचं निरीक्षण करायचं. अडथळे कुठे कुठे असतात पहिले अडथळे स्पष्ट दिसले की चालायचा मार्ग सोपा करता येतो. तसंच प्रश्नाचा आहे. प्रश्न नीट वाचले, पर्याय काढता आले तर तुम्हाला लॉटरी लागतं. लॉटरी नोकरीच्या स्वरूपात लागेल. बरोबर आहे. तर बघा हे कटलं. पुन्हा किती सोपं करता येतं माहिती आहे का? बकरीनी आणि बकरे गेला कामातून. बकरीनी कुठेच नाही वाचला मी. आदर देऊन म्हणतो का या बकरीनी आल्यात. बरोबर आहे. आणि तुम्ही वापरू शकता का बे बकऱ्या. पण असा शब्दच नाहीये तर कशाला लोड घ्यायचा. पहा डायरेक्ट मला काढता आले ना तर माझं उत्तर बाहेर निघालं. 10 लोकातून एक चांगला व्यक्ती शोधायचा आहे तर 10 चोराला पहिले वेगळं करायचं. पहा मला काहीच घेणं देणं नाहीये सुदर्शन. माझं उत्तर नाही काय बकरी बकरे. नपुसकलिंग आणि स्त्रीलिंगी शब्द. आणि मला तेच विचारलं होतं की स्त्रीलिंग व नपुसकलिंगी रूप कोणते हे ओळखायचं होतं. मी डायरेक्ट काय केलं 4 पर्यायातून 3 कट केले. आहे तो बाहेर आला. मला माहित नाही. माझा अभ्यास सांगतो. मला जेवढं वाचलं मला जास्त डोकं लावायचं काम नाही. मला सरळ कळलं की ह्याचं उत्तर आहे आणि त्याच्यावरच मी गोल करून आलो किंवा टिक करून आलो. आहे ना सोपं? स्माइल करा मग. आहे ना. चला पुढे बघूया. पहा दुसरा एक शब्द आहे. असेच प्रश्न विचारतात. आता सर तुम्हाला इथं काही लोक खूपच हुशार असतात आहे ना. त्यांना काय करायचं असतं आपल्याला येतं म्हणून नाही का नुसतं चॅट बॉक्समध्ये टाइमपास करत असतात का आपल्याला येतं बा तर मग आपण काय करायचं टाइमपास करायचा चॅट बॉक्समध्ये. कशाला करायचा राव बाकीच्याला वाचू द्यायचं. तसं नाही करायचं. येत आहे ना पुन्हा पक्क करायचं. जे येतं आपल्याला त्याच्यावर जास्त सराव करायचा. ते पुन्हा घट्ट करून ठेवायचं. बाकीच्याला शिकू द्यायचं. म्हणजेच काय करायचं सगळे मिळून नाही का आपण तेच आपलं नाव आहे का. चला ज्ञानदीप लावू समतेचा समानतेचा आपला लोगो आहे तो. महाज्योती तेच करणार आहे. तुमच्यामध्ये ज्ञानाचा दीप लावणार आहे. समानतेचा समतेचा दीप लावतोय आपण. बरोबर आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं कार्य आपण पुढे घेऊन जातोय विद्यार्थी मित्रांनो.
मग अभ्यास करायचा ना, क्षमा असावी, रागवायचं कारण नसतं, पण तुम्ही असं म्हणजे अभ्यासात गंमत करायची नसतं. तर बघा आता, मालक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूपातील कोणता शब्द येईल तो पर्याय शोधा. पहा काय म्हणतो, मालक हा शब्द दिलाय, काय पाहिजे मला, या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप पाहिजे. मी काय करतोय, शब्द विचार करतोय. शब्द विचार करतोय म्हणजेच काय, शब्दाबद्दलच मी माहिती घेतोय, शब्दाला त्याचा जायजा घेतोय, शब्द काय असेल बा. आता मला प्रश्न जर असं विचारलं, मालक या शब्दाचं स्त्रीलिंगी रूपातील कोणता शब्द येईल तो पर्याय शोधा म्हणतो. मालक शब्द आहे, स्त्रीलिंगी रूप शोधायचं आहे त्याचं काय आहे, आणि तुमच्याकडे पर्याय दिलाय. आता पहिले तर काढता आलं पाहिजे, मालकचं कधी मालिका होईल का, नाही होणार, कटला. हे नाही का नियमात सुद्धा शिकवलं बरं का विद्यार्थी मित्रांनो मी. कुठल्या नियमात, अकारांत शब्द आहे त्याला नाही का कधी कधी इन लावायचं म्हटलं, बरोबर आहे. सुतार, सुतारीन, माळीन आहे ना, तर इन लावायचं कधी कधी. पहा शिकवलंय ना, लेक्चर पूर्ण बघायचं. एक जर पायरी घसरली तर पुढच्या पायऱ्या चढणं कठीण होतं, म्हणून पहिल्याच पायरीवर पाय नीट टाकायचा आणि मागची पायरी आहे वाचायचं नीट, यायचं वापस. बघा याच्यापेक्षाही धुवाधार लेक्चर आहे समोर. तुम्ही म्हणाल की इतकं सोपं कसं काय शिकवू शकते सर, तर आपण त्याच्यावर रिव्हॉल्युशन केलं आहे, क्रांती केली आहे. कुठलाही सब्जेक्ट असू दे ना तुमचा, कुठलाही विषय असू दे, जर तुम्हाला नाही आला ना तर शिकवणं बंद करून टाकेल. म्हणून पहा, लक्ष द्या, नीट लक्ष द्या. मालक मला कळतं, मालिका हा नाही येऊ शकत, त्याच्यानंतर मालके हा पण नाही होऊ शकत. आता दोन याच्यात फाईट आहे, दोन सारखे आहे. एक तर मालकीनी, कोणाचं गडबडीत वाचण्यात चालू जाते, मालकीनी इन लावायचं म्हटलं तर तो मालकी इनी लावा म्हटलं का नाही, हा चुकेल का, बरोबर आहे, मालकीनी चुकून जाईल. पहा हे तीन चुकले म्हणजेच माझं उत्तर, मला जरी थोडा अभ्यास जरी असेल तर माझं उत्तर बाहेर निघतंय. मालकीन हे याचं उत्तर आहे आणि हेच त्यांना पाहिजे होतं, ते गोल करायचं, तो टॉपिक होता. हे असे प्रश्न विचारले जातात, हे असेच प्रश्न येतात परीक्षेला आणि तेच सोडवायचे आहे आणि नोकरीवर लागायचं आहे, 25 पैकी 25 मार्क घ्यायचे आहे. असं कळलं विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपं आहे. पुढे बघूया. गोपी या स्त्रीलिंगी शब्दाचे पुलिंगी रूप पर्यायातून शोधा म्हणते. कुठला शब्द आहे, शब्दाचाच विचार करतो. पहा गोपी नावाचा शब्द आहे का, स्त्रीलिंगी शब्द आहे, ई लागला, वेलांटी आहे, स्त्रीलिंगी रूप असणार आहे. पुलिंगी रूप पर्यायातून शोधा म्हणते. चला काही नाही, मस्त काम आहे. गोप शब्दाला चेक करायचं खालतं. गोपिका म्हटलं होणार नाही, गोपिका ऑलरेडी काय येत आहे, स्त्रीलिंगीच येईल असंही तुम्हाला. आपण असंही वाटलं, असंही साधा अभ्यास राहिला, सामान्य माहिती राहिली, गोप गोपिका असं कुठे वाचत राहिलो तर हे येणार नाही. पुन्हा गोपीला गोपीच येईल का, हा तर कटलाच. बरं हा नाही समजला असेल तर एक तर कटला, तीनच राहिले, तर तिनामधून पुन्हा सोपं होतं. आता हा कशाला येईल, गोपनारी, मधातच गोपनारी कशी टाकणार आहे, गोपचा गोपनारी होईल का, हे कळतं तुम्हाला, तो ऑब्वियस आहे. पा हे नाही जरी कळलं तर हे दोन तरी कटले ना. आणि मग पुन्हा डोकं लावायचं, गोपचं अकार गोपीचं गोपा केलं तर जमेल का, नाही जमणार. मग काय असेल, ब हे बाहेर निघेल. मग हेच तुमचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, कळतंय का. असा, आणि हा परीक्षेला विचारला आहे, परीक्षेत विचारलेला शब्द आहे, परीक्षेत हे आलं होतं. गोपी या स्त्रीलिंगी, म्हणजे तुम्हाला इथेच निघेल का, तुम्हाला एक माहित होईल, गोपी हा घेतला आपण लेक्चरमध्ये. गोपी हा स्त्रीलिंगी शब्द आहे आणि त्याचा पुलिंगी गोप, बरोबर आहे. एकूण एक गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, टॉपिक झाल्या झाल्या त्याच्यावरती प्रश्नाचा सराव करायचा. अभ्यासाचा सर्वोत्तम मार्ग असते कोणाचं कॉपी पेस्ट करण्यापेक्षा आपण जे करतोय त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून पुढे जायचं. यालाच अभ्यास म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. मग या शब्दाला आपण निरखून बघितलं तर आपल्याला कळतं की ब हे याचं उत्तर आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न आहे तुमच्याकडे की प्रश्न नीट वाचायचे. जर 60 सेकंद आहे आपल्याकडे तर पूर्ण 40 सेकंद प्रश्न वाचायचा. पुढील पर्यायातील योग्य स्त्रीलिंगी रूप असलेला पर्याय कोणता, म्हणजे स्त्रीलिंगी शब्द शोधायचा आहे मला, स्त्रीलिंगी रूप असलेलं शब्दाचा योग्य स्त्रीलिंगी रूप आहे.
आहे ना. म्हणजे असा शब्द ज्याचा योग्य नाही का स्त्रीलिंगी रूप आहे. मी आता तुम्हाला वेळ आहे म्हणून हे समजावून सांगतोय, पण तिथे 1 मिनिटं किंवा तुम्हाला 100 प्रश्न असणार आहे, 90 मिनिट्स आहे. तर विचार करा, तुम्हाला कमी वेळात भराभर सोडवायचे आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त मराठीच नाही आहे ना. म्हणून गंमत करायला वेळ नसतं. 1 तास आहे ना. तुम्ही किती सराव केला, किती काय केलं, किती वर्षभर काय केलं याला महत्व नसतं. एका तासात जो नाही का लढून जातं ना, एका तासाच टिकतो आणि तिथे नाही का मानसिकरित्या, फिजिकली, मेंटली फिट राहून तिथे जर लोड म्हणजे तिथे युद्ध खेळतो, त्या एका तासात बाजी मारल्या जातं. बरोबर आहे. म्हणून तो 1 तास, आणि त्या 1 तास यासाठी 1 तास टिकून खेळण्यासाठी, सर्व प्रश्नाची उत्तर येण्यासाठी 1 वर्षभर मेहनत करणारे विद्यार्थी असतात. 5 वर्ष मेहनत करणारे विद्यार्थी असतात. वर्षानुवर्ष घासणारे विद्यार्थी असतात. संयम, शांती आणि टिकाव, सराव याचं महत्त्व असतं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 5 वर्ष द्यायचे का? नाही. तो अभ्यास 2 महिन्यातही होतो, 1 महिन्यातही होतो, 3 महिन्यातही होतो. बरोबर आहे का? कुणाला समजायला वेळ लागतं, कुणाला मार्गदर्शक नसतो. तुम्हाला मार्गदर्शक आहे म्हणून आता जरी इथं आपण वेळ घेत असेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला ती गोष्ट पुढे कशी आली पाहिजे, हे सुद्धा सांगतो. बघा आता स्त्रीलिंगी रूप शोधायचं आहे. मेंढ्याचं मेंढरू होते का? नाही होणार, हे कट्ट पर्यायातून. त्यानंतर बोक्याचं बोकिनी होते का? नाही होत. बोक्याचं काय होतं? बोकाचं काय होतं? भाटी होतं. भाटी, बोका, भाटी, हेच तर आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून हे पण गेलं. बोकाचं बोकिनी नाही म्हणत, कारण तुम्हाला हे माहिती नसेल. सांगा पाहू, बोक्याचं काय असेल स्त्रीलिंगी रूप? बोकिनी कधीच होत नाही. खडाचा खडी, खेडा होते का? नाही होणार, हे चुकलं. आता बघा, ही जी गोष्ट आहे ना, मी तुम्हाला नाही का प्राणीदर्शक जे शब्द आहे, पिलूदर्शक शब्द आहे, त्याच्यामध्ये क्लिअर होणारी गोष्ट आहे म्हणून मी अनुक्रमिकामध्ये ही सुद्धा गोष्ट टाकली आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, बोक्याचं भाटी होतं म्हणजे हा शब्द नाही, एकच शब्द बाहेर येईल, तो म्हणजे वडा, वडी. जरी वाटत नसेल तरी हेच त्याचं उत्तर आहे. जरी वाटत नसेल, तुम्हाला जे वाटतं ते चेक करण्यासाठी पहिले पर्याय काटा, एलिमिनेट करा, म्हणजे त्याचं उत्तर आपोआप बाहेर येईल. आणि त्याचं हे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. कळलं विद्यार्थी मित्रांनो? सोपं आहे की कठीण आहे? एकदम सोपं आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला मिळेल, लगेच तुम्ही याच्यावर सराव करायचा आणि पुढे जायचं. पहा आता पुन्हा प्रश्न आहे. पहा, विरुद्ध लिंगी नसणारी जोडी ओळखा, ज्याचं लिंग विरुद्ध नाहीये, म्हणजे ते परस्पर विरोधी नाहीये, आहे ना. आता कुठला शब्द आहे का? तो काय म्हणतो? विरुद्धी लिंगी नसणारी, म्हणजे एकमेकांना विरुद्ध नसणारा शब्द शोधायचा आहे. म्हणजेच काय असेल? सुदर्शन का? पर्यायात नाही का विरुद्ध जोडी असणारे शब्द जास्त असणार आहे, म्हणजे 3 तर ते बरोबरच असणार आहे. पहा, एक कोणता दिसतो? मादी म्हटलं तर नर, मादीच्या विरुद्ध नर आहे. बरोबर आहे, शाबास म्हणाल तुम्ही. त्याच्यानंतर वृद्धा, वृद्ध आहे का? आहे का? वृद्धा, वृद्ध आहे का? ती वृद्धा, तो वृद्ध आहे ना, विरुद्धार्थी शब्द आहे. पहा, जेव्हा नसणारी म्हणते म्हणजे त्याच्यात जास्तीत जास्त पर्याय सापडेल. हा, असं सोडवायचं, खूपच सोपं होऊन जातं तुम्हाला. भगवती, भगवान, हा तर आपण बघितलाच आहे. हे पण आहे. एक आहे पेरू, पेरू. काही लोक म्हणतील सर असं डायरेक्ट काही समजतं ना? अरे बाबा, आता सोपं वाटतंय, नंतर कठीण वाटायला लागेल, आहे ना. म्हणजे काय असेल? पहा, हे सगळे विरुद्ध लिंगी असणारी जोड्या आहेत, हाच फक्त नाहीये. मग हे याचं उत्तर आहे. म्हणजे काय केलं? नसणारी म्हटलं तर असणारे जास्त असतात पर्याय, ते शोधून काढले, बाहेर घेतले, नसणारा आपोआप बाहेर आलं. पेरू, पेरू विरुद्ध आहे का? नाही, सब सेम आहे. त्यानंतर बघा 6वं, बघा की 6वं तुम्हाला कळेल. पुढील पर्यायातील योग्य नपुसक लिंगी शब्द असणारा पर्याय निवडा. नपुसक लिंगी. आता पहा, नपुसक लिंगी म्हणतो, नपुसक लिंगी शब्द शोधायचा आहे. आता हे तुम्हाला मी देऊन जातो आणि हे लक्षात पण ठेवा. हे मी शेवटच्या पिलूदर्शक शब्दामध्ये तुम्हाला काढून दाखवेल का मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, हा शब्द घेतला होता आपण, आठवतोय का? आणि मी हे चेक मुद्दामून करतोय कारण की मला किती लोक शेवटपर्यंत बसतात
मी पहिली जी गोष्ट आहे तुम्हाला वर्णमालिका ती शेवटपर्यंत तुम्हाला दाखवेल की कशी कामात येतं, बाराखडी कशी कामात येतं, वेलांटी आकार तशीच ही गोष्ट आहे. ही कशी येईल पहा. सरडा, किरडू, किरडू काय आहे, मगर काय, पाल काय, हे तुम्हाला सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. हे तुमच्यासाठी ठेवून जातोय. नपुसक लिंगी शब्द असणारा पर्याय म्हणते, म्हणजे नसणारे असणार आहे इथं आणि तुम्हाला असणारा शोधायचा आहे. ज्याने अभ्यास केला ते सांगतील मला लवकर, किंवा आत्ताच सांगितलं होतं ते पर्यायातून शोधून सांगतील. चला पुढे बघूयात. आता पहा, हा पण प्रश्न तुमच्यासाठी ठेवतोय विद्यार्थी मित्रांनो. कुठला? पुढील पर्यायातील गटात न बसणारा शब्द ओळखा. जशाचा तसा विचारते परीक्षेला, विचारलाय असेल कदाचित. पोपट आहे, मासा आहे, साप आहे, घार आहे. म्हणजे आत्ताच सांगितलं मी तुम्हाला थोड्या वेळपूर्वी की काही शब्द पक्ष्यांचा, कीटकांचा पुलिंगी म्हणून वापरतात, तर काही शब्द काय आहे, स्त्रीलिंगी शब्द म्हणून वापरतात. याच्यातला एक बाहेर पडतो. कुठला बाहेर पडतो? 2 मिनिटापूर्वी सांगितलं, पटकन सांगा असेल तर, नाही तर सोडून सांगा मला. खाली आहे पोपट, मासा, साप आणि घार आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा 10व्या क्रमांकाचा प्रश्न बघा की वाचनातून मला खूप अनुभव मिळाले, अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. पहिले ते एक सांगतो विद्यार्थी, अधोरेखितचा अर्थ काय होतो? ज्याच्या खाली अंडरलाईन नसेल. सगळ्याच ह्याचं नाही पाहायचं. वाचनातून मला खूप अनुभव मिळाले, तर काही लोकांना हेच कळत नाही अधोरेखित म्हणजे काय. अधोरेखित म्हणजे ज्या शब्दाखाली अंडरलाईन केली असेल तो कुठे दिसताय तुम्हाला? अंडरलाईन केलेली हा अनुभव दिसताय, इथे अंडरलाईन म्हणजे त्याच शब्दावर बघायचं. नीता मॅडम, त्याच शब्दावर बघायचं, फक्त इकडे तिकडे बघायचं नाही. प्रतीक, गौरव, बरोबर आहे, त्याच शब्दाला बघा आणि त्या शब्दाचं लिंग सांगा म्हणतं. कुठला आहे मग? अनुभव. सर किती कठीण आहे, आम्हाला तर अनुभवच नाही, असे अनुभव पाहायचे. त्यासाठीच तर अभ्यास करतोय ना आपण, है ना. आता अनुभव या शब्दाचं कुठलं लिंग असेल? नपुसकलिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे, पुलिंगी आहे, उभयलिंगी आहे. आता उभयलिंगी म्हणजे काय? उभयचा अर्थ होतो दोन्ही याच्यावर. उभय म्हणजे काय? उभय म्हणजे दोन्ही याच्यावर चालणारा आहे ना. जसं म्हणतो उभयचर म्हणजे जो पाण्यातही राहतो आणि जमिनीवर राहतो त्याला उभयचर असं म्हणतो. उभय म्हणजे दोन्ही लिंगात सापडणारा. शोधून बघा बरं, सापडलं तर सांगा. ठीक आहे, हा एक उभयचा अर्थ सांगतो. उभयलिंगी, उभय म्हणजे दोन्ही याच्यावर राहणारा. पुढे बघूयात विद्यार्थी मित्रांनो. पुढील पर्यायातील योग्य पर्याय कोणता? उंट, उंटिनी, ऊट, उंटीन, ऊट, उंटी, उंट, सांडणी. हे झालंय. आता उंटला कधी उंटणी म्हणतो का? नाही. उंटाला कधी उंटणी म्हणतो का? नाही म्हणणार. म्हणणार का? नाही म्हणणार. गेला. उंट, उंटीन म्हणणार का? बघा, योग्य पर्याय निवडाय म्हणताय म्हणजे काय असेल? स्त्री आणि पुलिंगी दिलाय, पुलिंग आणि स्त्रीलिंग दिलाय. उंटचं उंटिनी होत नाही, उंट उंटीन होत नाही, उंट उंटिनी होत नाही. उत्तर आहे तुमच्याकडे उंट सांडणी. बरोबर आहे, स्त्रीलिंगी रूप आहे त्याचं, सांडणी यायलाच पाहिजे होतं. त्यानंतर बा खोंड या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता? खोंड आहे ना. खोंड म्हणजे काय? गावात खूप चालतं. अरे आमच्या गाई, आज आमची गाईंनी का वासरू दिलं म्हणतो. मग वासरात काहीला असेल तर, जर मेल असेल, मेल म्हणजे बैल जन्माला दिला असेल गायीनी, म्हणजे मेल जर आला असेल तर काय म्हणतो त्याला? खोंड असं म्हणतो. काय म्हणतो? खोंड. आमच्या गाईनं आज खोंड दिलं, बरं आहे आम्हाला, आता बैल घ्यावा नाही लागणार. बरोबर आहे ना. आता तोच मोठा होईल, आनंद होतो लोकांना. बरोबर आहे. खोंड हा कसा आहे? पुलिंगी शब्द आहे. त्याचा विरुद्ध लिंगी काय होईल? स्त्रीलिंगी. जर मग फिमेल जन्माला दिली असेल गायीनी तर काय म्हणतो? कालवड आली म्हणतो आपण. काय? कालवड. गाव खेड्यात चालणारा शब्द आहे, त्यालाच अभ्यास म्हणतो. आपल्या आजूबाजूला जे चालतं तेच विचारतं. पहा, खोंड विचारलाय परीक्षेत. खोंड या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता? तर तोंड होतच नाही, खोंडी होत नाही, सोंड होत नाही, कालवड. हे उत्तर बाहेर निघते. हेच उत्तर आहे. सेकंदामध्ये उत्तर येतं. मी जास्त प्रश्नावर वेळ घालवतो म्हणजे आपल्याला आपलं उत्तर डायरेक्ट मिळतं. पुढे बघूया विद्यार्थी मित्रांनो. पहा, याद्या या शब्दाचे लिंग कोणते? याद्या
शोधायचा विद्यार्थी मित्रांनो. मला शोधून सांगा. याद्या, याद्या हा शब्द आहे का पहिले हे सांगा, आणि त्याच्यानंतर त्याचा पुलिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी की उभयलिंगी आहे हे सुद्धा सांगा. ठीक आहे. त्यानंतर बघा याद्या, त्यानंतर बघा अधोरेखित शब्दाची लिंग ओळखा. आंब्याच्या झाडावर माकडांनी धुमाकूळ घातला. आंब्याच्या झाडावर माकडांनी धुमाकूळ घातला. मस्त शब्द आहे, एकदम मस्त प्रश्न आहे हा. तर आहे ना मजा. पुलिंग आहे, स्त्रीलिंग आहे, नपुसकलिंग आहे का उभयलिंग? अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. आंब्याच्या झाडावर माकडांनी धुमाकूळ घातला. माकडांनी या शब्दाचा कुठलं लिंग आहे सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. चला पुढे बघूया. पुढे बघूया विद्यार्थी मित्रांनो. शेवटचा आपला प्रश्न आहे की गटात न बसणारे पद ओळखा. गटात जे बसत नाही ते ओळखायचं आहे. शौर्य, धैर्य, कोर्य, मित्र. एक नाही बसत याच्यात आणि बाकी बसतात का? का त्याचं उत्तर तुम्हाला नेक्स्ट चॅप्टरमध्ये मिळेल. पण एक नाही बसणार, मित्र आहे ना, मित्र नाही बसणार. शौर्य, धैर्य आणि कोर्य हे बसणार आहे. तर त्याच्यामुळे हे त्याचं उत्तर आहे. तर अशा तऱ्हेनं आज आपण इथं लिंग विचार भाग 2 संपवतोय. लिंगाचा विचार केला म्हणजे जगामध्ये कुठल्याही गोष्टीला नाव असतं किंवा त्या शब्दरूपी नाव देतो त्याला आपण. ठीक आहे, त्याला संबोधतो. तर त्या शब्दाचं काहीतरी लिंग असणार आहे. लिंगाचे 3 प्रकार बघितले, स्त्रीलिंग, पुलिंग आणि नपुसकलिंग. त्याच्यानंतर त्याला तो, ती, ते याच्यावरून ओळखता येतं. किंवा तो कठोर वापरला जात असेल, मृदू वापरला जात असेल किंवा त्याच्यावरून नर किंवा मादी जातीचा बोध होत नसेल तर त्याला नपुसकलिंगी असं म्हटलं. त्याच्यानंतरही त्याला आपण अकारांत, आकारांत, इकारांत, इन हे सगळं लावून सुद्धा प्राणीवाचक, पदार्थवाचक या नियमातून घेऊन गेलो. त्याही नंतर काही वेगळ्या रूपात आढळलेली नाम सुद्धा बघितलं, त्याचे सुद्धा लिंग बघितले आणि त्यानंतर सरते शेवटी आपण त्याच्यावरती प्रश्न घेतले. अशा तऱ्हेनं आपण सगळ्यांनी लेक्चर ऐकलात त्याबद्दल धन्यवाद. सोबत राहा, जुळून राहा. पुन्हा भेटूया. सायोनारा.